हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे आणि अचानक अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला। आचारसंहिता असल्यामुळे जनतेला मोर्चा काढून नारेबाजी देखील करता येणार नाही। अधिवेशनाचा कालावधी कमी का केला? अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेता अद्यापही का जाहीर झाला नाही? विरोधकांच्या प्रश्नाला सरकार घाबरतंय का? जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून सरकारने अधिवेशन गुंडाळलंय का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या आमच्या स्पेशल एपिसोडमध्ये। हिवाळी अधिवेशन घ्यायचंच का? नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय महासागर न्यूज। सर्वसाधारणपणे चर्चेतून पळ काढायचा असेल तर अधिवेशनाचा कालावधी हा अत्यंत कमी ठेवला जातो। त्याला चॅलेंजही करता येत नाही, कारण तो सरकारचा अधिकार असतो। गेल्या काही दिवसापासून सरकारच्या अनेक मंत्र्यांचा आणि आमदारांच्या भानगडी या प्रसारित झाल्या। यावर सभागृहात चर्चा देखील झाली, तर जनमानसात त्याचा विपरीत परिणाम देखील होत असतात। ती चर्चा टाळण्यासाठी देखील अधिवेशन आवर्त घेतलं जातं। नागपूरचं अधिवेशन कमी कालावधीचं ठेवण्यामागचे इतरही अनेक कारणं असू शकतात, जसे की आगामी निवडणुका, उदाहरणार्थ 20 डिसेंबरची जी निवडणूक आहे, त्याचबरोबर प्रशासकीय सोय, खर्चात बचत आणि विरोधकांना चर्चेपासून टाळण्यासाठी सरकारचा हा डाव देखील असू शकतो। अधिकृत कारण अनेकदा स्पष्ट नसतं आणि सामान्यतः हिवाळी अधिवेशन 2 आठवड्याचं असतं, पण यावेळेस ते कमी केलं। 20 डिसेंबरच्या निवडणुकीमुळे कालावधी कमी ठेवण्यात आला असावा, असं प्रशासकीय सूत्रांची माहिती देखील आहे। अधिवेशनासाठी होणारा खर्च, अर्थातच इमारती दुरुस्त, व्यवस्थापन हे टाळण्यासाठी देखील कालावधी कमी केला जातो असं म्हणतात, पण जो खर्च व्हायचा असतो तो केव्हाच होऊन गेला आहे। त्यामुळे अशा चर्चा देखील निरर्थक वाटतात। कामांचा प्राधान्यक्रम आणि इतर प्रशासकीय कामाची उपलब्धता हे देखील एक कारण असू शकते। विरोधकांच्या मते सरकार महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चा टाळण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवतोय। नागपूर हिवाळी अधिवेशन नेहमीपेक्षा कमी कालावधीचं, म्हणजेच फक्त 1 आठवड्याचं, अर्थातच 8 ते 14 डिसेंबर पर्यंत आहे। त्यामुळे यापूर्वी साधारणतः 2 आठवडे 3 आठवडे हे अधिवेशन चालायचं, पण यावेळेस कमी कालावधीमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं तो रविवारी देखील कामकाज यावेळेस चालू ठेवण्यात आलं। विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने अधिवेशन 1 आठवड्यातच ठेवलं आहे। खरंच याबद्दल जनतेला देखील प्रश्न पडला आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये प्रश्न मांडायचे तरी कसे? त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे कुठले मोर्चे त्या ठिकाणी येऊ शकणार नाहीत। म्हणजे सरकार पळ काढते की काय, हे शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येऊन चालली आहे। अधिवेशन नागपूर येथे येत्या 8 तारखेला सुरू होणार आहे व 21 दिवस चालणारं, 2 आठवडे चालणारं हे अधिवेशन अवघ्या 8 दिवसात संपणार आहे। म्हणजे 14 डिसेंबरला ह्या अधिवेशनाची सांगता होणार आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगार तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, परंतु या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे युती सरकारमधील अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधाने, अनेक आमदारांनी केलेल्या काही भानगडी, यावर सभागृहामध्ये चर्चा होऊ नये म्हणून हे अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय सरकारने घेतला असावा। वास्तविक पाहता सुरुवातीच्या काही काळामध्ये अनेक प्रश्नांवर उत्तर सभागृहामध्ये मिळाले, तर अनेक प्रश्नांची तड लागली जाऊ शकते, परंतु सरकारला ते नको आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधक इतके प्रचंड आक्रमक आहे, या आक्रमकतेतून त्यांना महाराष्ट्राला एक दाखवून द्यायचं आहे की युती सरकार हे ज्या पद्धतीने सत्तेवर आलेले, सत्तेचा कशा पद्धतीने दुरुपयोग करतायत हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, परंतु ते आता शक्य नाही। 8 दिवस गोंधळ जरी झाला तरी चालता बोलता हे अधिवेशन संपून जाणार आहे आणि सरकारला नेमकं तेच हवं आहे। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन सत्तेवर आलेले हे सरकार तरुणांसाठी काय करते, महिलांसाठी काय करते, याची उत्तरे कुणीही द्यायला तयार नाही। पैसा आणि पैसा, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे धोरण सध्या लागू झालेलं असल्यामुळे सरकारने बरोबर भूमिका घेतली आणि यातून ते बाहेर पडलेलं आहे। आता वास्तविक पाहता अनेक प्रश्नांची तड या अधिवेशनामध्ये लागते आणि नागपूरचं अधिवेशन हे उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दूरवर आहे, परंतु हिवाळी अधिवेशन ही फार जुन्या काळापासून परंपरा आहे की ते नागपूर येथेच भरते। परंतु आता जी कारणं दिलेली आहेत ते अनेक कारणं आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कारण त्यामध्ये असू शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या काही ठिकाणच्या यंत्रणा तेथे आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी हे अधिवेशन होत असते त्यावेळेस काही खर्च शासनाला करावा लागतो, त्या सगळ्यांना कात्री देण्याची भूमिका असू शकेल किंवा कदाचित शासनाकडे तसा पैसाही नसेल, अशा अनेक चर्चांना उदाहरण आलेले। अशा ह्या अवस्थेमध्ये
हे अधिवेशन कसं पार पडतं आणि अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे उचलले जातात हे पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे. कॅमेरामॅन विकी गुजरसह संपादक जयंत महाजन. मी आज या मुद्द्यावर बोलणार आहे की जे नागपूरमध्ये या वर्षीचं हिवाळी अधिवेशन घेतलं जाणार आहे त्याचा टाईम पिरियड कमी केलेला आहे. म्हणजे 1 महिनाभरचे अधिवेशन चालतं नेहमीप्रमाणे, तर ते अधिवेशन 4 आठवडे न चालता ते फक्त 1 आठवडा चालणार आहे असं घोषित करण्यात आलं आहे. माझं म्हणणं आहे की अधिवेशन घेतलं कशासाठी जातं, का तर प्रत्येक विभागातून जनतेने जो आपला नेता निवडून दिलेला असतो किंवा जो सभासद निवडून दिलेला असतो त्यांनी त्या विभागातील लोकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न मांडायचे असतात आणि त्याच्यावर सरकारने सोल्युशन द्यायचं असतं किंवा त्याच्यावर डिस्कशन होतं की कसं सरकार त्याच्यावर काम करेल. परंतु जर ह्या गोष्टी होणार नसतील, 8 दिवसात जर ते अधिवेशन गुंडाळलं जाणार असेल तर तुम्ही सांगा 8 दिवसामध्ये कुठली कामं होणार आहेत, किती प्रश्न मांडले जातील, किती जणांना बोलायची संधी मिळेल आणि किती त्याच्यावर डिस्कशन होईल. जर हे अधिवेशन 8 दिवस चालणार असेल तर माझं सरकारला विनंती आहे की तुम्ही हे अधिवेशन खरंच घेऊ नका, कारण का त्यासाठी लागणारा जनतेचा जो पैसा आहे तोही तुम्ही वाया घालवणार आहात या माध्यमातून. दुसरी गोष्ट अशी की अजूनही विरोधी पक्ष नेत्याची निवड नाही झालेली. जे पाठीमागचं अधिवेशन होऊन गेलं त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता, याच्यामध्ये अजूनही विरोधी पक्ष नेत्याची निवड नाही आहे. तर हे अधिवेशन फक्त एकतर्फी चालणार असेल तर कशाला चालवायचं? असाही तुम्ही तुमचा मनमानी कारभार करताय आणि तुम्ही तसाही मनमानी कारभार करणारच आहात, तर तुम्ही तो जनतेचा पैसा तरी कमीत कमी वाया घालू नये ही आमची सरकारला विनंती आहे. असेच राजकीय विश्लेषक आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासागरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.